हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. नमस्कार मंडळी, मी हा दिवानी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे इंडियन मॉमिन. सगळ्यात आधी तर मला तुम्हाला एक कॉमेंट दाखवायची आणि इतकी एपिक कॉमेंट आली ना, मस्त एक नंबर रियालिटी. तर तुम्हाला ती कॉमेंट दाखवते, नंतर आपण पुढचं पॉडकास्ट कंटिन्यू करूया. अतिशय योग्य कमेंट, अतिशय योग्य कमेंट. फक्त इथे एकच आहे की पहिले मलाही असं वाटायचं, इनफॅक्ट मी आता मध्यंतरी जेव्हा मला रिअलाईज झालं की हे फक्त हाहाचं नसून ह्याच्यामध्ये तो शेटण्या पण तितकाच इन्वॉल्व आहे. बोली सूरत पे ना जाओ अपनी अक्कल लगाव. आणि हे जेव्हा मी सांगितलं तेव्हा मलाही थोडासा म्हणजे लोकांचा रोष, काही लोक नाराज झाली. त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, शेटन चांगला आहे आणि शेटन असा नाहीच आहे. चांगला वगैरे ते ठीक आहे, चांगले तर सगळेच आहेत. मग असं आपापल्या जागी प्रत्येकजण चांगलाच आहे, त्याच्याबद्दल तर वादच नाही आहे. पण हे जे म्हणजे जर दोषच द्यायचा ना, तर मग जसं सगळेजण म्हणतात हे DBS वाले काय, आणि इन जनरलच आपण जे म्हणतो की टाळी दोन्ही हाताने वाजते, तर इथेही टाळी दोन्हीच हाताने वाजलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये बिलकुलच फक्त हाहाला दोष देता येणार नाही आहे. आणि ह्या ताईंनी जसं सांगितलं तसं शेटण्याला स्वतःला कळलं पाहिजे. जोपर्यंत त्याला ते रिअलाईज नाही होत, त्याला ते कळत नाही आहे की आपण कसं एक माकड दिसतो आहोत अक्षरशः ऑन कॅमेरा, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. सो करू देत त्यांना जे करायचं आहे ते. आपण फक्त मजा घ्यायची, हसायचं आणि अशा कॉमेंट्स करायच्या. येस, दॅट्स व्हॉट वी कॅन डू. आणि तेच आपण केलं पाहिजे. कारण हे काय लिटरली ते म्हणतात ना की इथे आम्हाला जे दाखवता येत नाही तर आम्ही इन्स्टाला असं स्पेशल आणि काहीतरी अनसीन, अनदेखा असं काहीतरी फुटेज शेअर करतो वगैरे. तर हे इन्स्टाला असा कचरा असतो अक्षरशः. म्हणजे मला वाटतं की इन्स्टाला तिने आपल्या फॅमिलीला वगैरे ब्लॉक करून वगैरे ठेवलं असावं आणि तिथे हे चाळे करतात. कारण यूट्यूबवर ते करू नाही शकत ना, तो ऑप्शन नाही आहे. तर फॅमिलीमधनं ते प्रेशर वगैरे येत असेल. कारण ह्याच्या आधीच्याही काही रील्स होत्या ज्या यूट्यूबवरून तिने इन्स्टाला मूव्ह केलेल्या आहेत आणि यूट्यूबवरून त्या काढून टाकलेल्या आहेत. सो मला वाटतं हेच रिझन असावं की ते त्यांना स्वतःलाही कुठेतरी माहिती आहे की हे फार विचित्र आहे, म्हणून त्यांनी एक अशी सेफ प्लेस काहीतरी अशी शोधली आहे जिथे ते लपून छपून ह्या गोष्टी करू शकतात. सो आजकाल इन्स्टाला खूप भयंकर लेवलचे चाळे चाललेले आहेत या बाईचे आणि या शेटण्याचे. आणि काय ते कोणी मारणं आणि काय काय ते जवळ खेचणं हे एकदम कॉमन आहे. म्हणजे ह्या गोष्टीही हे एकमेकांच्या कॉपी करायला लागल्या. तर तो मण्यार कसा खेचतो तिला जवळ एकदम असा, तसंच हा शेटण्या पण तसंच काहीतरी करायला लागला आहे. त्यानंतर मी तर म्हणेन की आता तर मला हाचे गाण्याची चॉईस आणि जे काही कॉन्टेंट जे काही ती बनवते ते एकंदरीतच मला इवन बोंबलीचं तिच्यापेक्षा बरं वाटायला लागलं आहे. आणि हिचं तर एकदमच भामटीमय झाल्यासारखी वाटते, एकदम भामटी, अमेरिकेतली भामटी. अमेरिकेतली भामटी म्हणते मी. शेटन बघा ना, मला अमेरिकेतली भामटी म्हणाली. अगं तू अमेरिकेतली भामटीच आहेस अक्षरशः. काय ते जरा फिरसे कहना वगैरे आणि आमच्या ह्यांची एंट्री, अरे तुमच्या ह्यांची एंट्री तुमच्या पुरतीच ठेवा, कशाला जगाला एंट्री दाखवता ह्यांची आणि त्यांची आणि बाजूच्याची आणि आजूच्याची. आणि कली नाही आहेस तू, कली चमन की कली नाही आहेस तू. चमन म्हणजे चोमू चमन चेटण्याची तू चटणी ही. कळा कळा जो कळा असतो ना, एक कळी असते, नाजूक कळी असते, आणि एक कळा असतो मोठा मोठा घोबडासारखा, तो आहेस तू. आता बोलेगा तो बोलेगा की बॉडी शेम करताय. बॉडी शेम नाही करताय बरं का मावसाळ, तुझ्या मैत्रिणीला मी बॉडी शेम नाही करत आहे. जे आहे ते बोलते, जे दिसतं त्याच्यावरच मी बोलते. पब्लिक आहे ना, पब्लिक ह्याच्यावरती मी बोलते, रोस्ट करते बरं का मावसाळ. आता खरं बोललेलं ह्या लोकांना बॉडी शेम वाटतं आणि ह्यांच्या बाजूने काही खोट्या कॉमेंट मग ते चालतं, ते बरं खपवून घेतात. खपवून नाही म्हणजे ते बरं चालतं ह्यांना, छान वाटतं ना. नाही तर खपवण्याचा प्रश्नच येत नाही, ते तर तेच आहे ना. म्हणजे लिटरली ते त्याच कॉमेंट ठेवतात हे. जसं की ते होळी पण नाही, होली इव्हेंट, होली मोली होली. तर नीट बोल ग आधी. एक तर काय ते एक भाषा बोल, मध्येच ते काहीतरी इंग्लिश काहीतरी भलतंच मध्येच बोलायला लागते एक्स्ट्राचं. आणि त्याच्यानंतर मध्येच काहीतरी हिंदी होली बिली काहीतरी बोलायला लागते. त्याच्यानंतर काय तर झुबी पंपोर झुबी परंप, मी कानात झुबे घातले झुबे. आणि काय गुजराती पदार्थ तुम्ही ऐकलं का मंडळी? गुजराती काय बोंडे. अरे बोंडे कधीपासून गुजराती झाले?
म्हणजे ते गुजराती व्यक्तीकडे तू खाल्ले म्हणून तो पदार्थ गुजराती होत नाही. गुजराती मुठिया असतो आणि तो मुठिया नव्हता म्हणा, ते बोंडेच होते. पण बोंडा इज अ साऊथ इंडियन क्युझिन. काय माहिती या गावठ्यांना खरंच बाबा. ती एक तिची मैत्रीण दुसरी, ती गटाराच्या अलीकडली आणि ही गटाराच्या पलीकडली, ही कॅलिफोर्नियाच्या गटाराच्या अलीकडली. इथून उठली ती डायरेक्ट तिथेच पोचली ना, त्याच्यामुळे अदलमधलं काहीच माहीत नाही. बोंबाडसारखंच. बोंबाड कशी भगतपुरीतनं उठली ते डायरेक्ट तिथे पोचली, त्याच्यामुळे तिला अदलमधलं काहीच माहिती नाही. मग एकदम आता बाता एकदम मोठ्या मोठ्या. हां, नाहीतर ढुंगू खाई लाथा असं आहे. म्हणजे एकतर लाथा खायच्या नाहीतर बाता मारायच्या, असा यांचा प्रकार आहे. तर तसंच हिला पण काय माहिती नाही, बाकी काय माहिती नाही. गुजराती फ्रेंडच्या घरी गेली, गुजराती फ्रेंडकडे काय विचारलं तर त्यांनी सांगितलं बोंडा आहे. तर बोंडा गुजराती कझिन बोलते, गुजराती क्युझिन म्हणून हिने त्याला हे करून टाकलं, म्हणजे गुजराती पदार्थ काय म्हणावं. आणि मध्येच मग काहीतरी कोल्हापुरी असं झुबे बिबे बोलायचं. अरे नॉर्मल बोला ना, नाहीतर बोला की बाबा आमच्या भागात त्याला झुबे म्हणतात. म्हणजे तुझं ऑडियन्स कुठलं आहे ते नक्की ठरव. कारण तू जर असं म्हणशील की आमच्या भागातलं ते सगळ्यांना समजेल, मग तर मग तू असं काहीतरी क्लोज ग्रुप आणि तेवढ्याच तुमच्या भागातल्या ऑडियन्स पुरतंच व्हिडिओ बनव बाबा. आमच्याकडे झुबे बिबे असं काही म्हणत नाहीत, झुमके म्हणतात. ते झुमके तरी बोलायचं, समजेल अशी भाषा बोला. नाहीतर मग कोणी त्याच्यावरती आक्षेप घेतला तर मग हे नका बोलू की आमच्या भागात आणि तुमच्या भागात असं आहे, तर मग तुमच्या भागापुरतंच कॉन्टेंट बनवा. नाही का काय ग दिवाणी हंडी बनवली दिवाणीने. मी नाव दिलंय दिवाणी हंडी. काय हंडी, टोमॅटोच्या पेस्टमध्ये पनीर टाकलं आणि झाली हंडीची. सगळंच रे बाबा, एकापेक्षा एक नमुने आहेत. काय बोलावं, किती बोलावं, कशावर बोलावं असं झालंय मला. एक ती बुचडा आता तिचं पेंडिंग आहे, तिचं पण लवकरच करणार आहे पॉडकास्ट. हा शेटन पण काही कमीचा नाही आहे. जसं त्या कॉमेंटमध्ये राईटली मेन्शन की योग्य वेळेला योग्य गोष्टीसाठी नकार देणं पण इम्पॉर्टंट आहे. पण जर त्याला तो द्यायचाच नसेल, त्याला स्वतःचं हसू करूनच घ्यायचं असेल, तर मग काय प्रश्नच येत नाही ना. आता दिवाळी अरे काय झालंय रे बाबा. होळीच्या ह्याला पण आपण बघितलं, आता ती पाणी प्यायला आलेली, तर पाणी प्यायला आली म्हणून हा पण तिथे मुलं सोडून हिच्या मागे मागे आला. आणि ती त्याला म्हणते की तिथे एकटी आहे, तुम्ही जा म्हणून, तरी पण नाहीच, तिथेच उभा राहिला. म्हणजे इतकं काय चिपकलंय तिला की ती नसेल तर म्हणजे ह्याला कोणतरी येऊन काहीतरी क्वेश्चनच करेल की कसली भीती आहे त्याला. तिच्या मागे मागे त्या मुलांना सोडून पण तिकडेच आपला चिकटून राहिला आणि काहीतरी उगाचच मग तिथे बडबड करत टंगळमंगळ करत तिथेच उभा होता तो. हो जाऊया ना, तू पाणी पिऊन घे ना. मग असं मग हे छान दिसेल का शेटन मला, ते छान दिसेल का, मी हेच घाललं हो का, हे नाही मग तेच छान दिसत होतं का, ते बेटर होतं का, ओके. काय रे बाबा, म्हणजे असं जर आता त्याला स्वतःलाच ते रिअलाईज होत नाही आहे, तर आपण काय करणार. करू दे काय करायचं ते, आपण रोस्ट करायचं, आपण मज्जा घ्यायची. और कोई बोलेगा ना उसको ऐसा ना उठा के फेक देगा, पटक देगा, समजे क्या. हां, हे फालतूगिरी बंद करा. हां, जे आम्हाला पटत नाही ते आम्ही बोलणारच. आम्ही कोणाचे काही मिंदे नाही आणि आम्ही कोणाला काही उगाचच असं काहीतरी लिप्पापोती करत नाही. स्वतःचं जे आहे ना ते आम्ही मत आमचं परखडपणे मांडतो. ऐकायचं तर ऐका, नाही तर निक्कल लढेन. आणि मराठीत काय फक्त काय ते झिंगाट एकच गाणं आहे का. मी सजेस्ट केलं की झिंगाटवर करूया. अगं तुझ्यावरती आहे ना मस्तपैकी ते तांबडी चांबडी एकदम मस्त एकदम सूट झालं असतं. तांबडी चांबडी चमकली उन्हात लका 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 हां, मस्त एकदम. काय कसली काय गाणी घेते आणि काय, आणि हिचं ओटीपोट बघा त्याच्यामध्ये. म्हणजे तेच मी म्हणते की जे रियालिटी आहे ना ते आम्ही बोलतो बाबा. आम्हाला असं नाही उगाचच काहीतरी कोणाला किती म्हणजे ते असं दिसतंय तरी पण अंडे म्हणतात की नाही ताई बारीक झालीस, ताई तू सॉलिड आहे, काय केलंस, कशी बारीक झाली. आणि लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, त्या तिघींमध्ये तिचंच बघा कसं विचित्र दिसते, थुलथुलीत. नीट बघा तुम्ही ते कुठल्या अँगलने काय बारीक झाली. त्याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये ते वन पीस घातलेला तेव्हा एकदम दाखवत होती, त्याच्यामध्ये बॉडी शेपर घातलेला आहे. ते जीन्समध्ये नाही घालता आला, तर जीन्समध्ये रियालिटी दिसते. खोटेपणा ह्यांनी करायचा आणि दुसऱ्यांनी काही बोलायचं पण नाही. वा रे वा, आम्ही काय तुमचे अंडे आहे का, अंडे लागून गेलो का आम्ही. हां, सडके कुठचे.
आणि बाकीच्या बरोबर आपला आपला नाचत होत्या आणि ही त्या बाजूचीलाच बघत होती सारखं. म्हणजे कॅमेराकडे बघायचं सोडून अजिबात कॉन्फिडन्स नव्हता, तिच्याकडे बघून बघून नाचत होती. एकतर हिने प्रॅक्टिस काही केलेली नव्हती का काय काय माहिती नाही, पण अजिबातच तिला ते जमत नव्हतं. तिथे बघत बघतच ती नाचत होती, एक एक स्टेप फॉलो करत होती. इतकं इंग्लिश येतं आणि मला इंग्लिश बोलता येतं आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि साधा वेट वाईप्स हा शब्द पण तिला येत नव्हता. ह्याला काय म्हणतात ते, काय ते वेट टिश्यूज असतात ना, त्याच्याने मी हे करते. तर तो नवरा म्हणाला की वेट वाईप्स म्हणून. चौथीच्या मुलाला पण ते चिवला पण येत असेल, त्या चियानाला विचारलं असतं, तिने पण सांगितलं असतं. पण किती ना, म्हणजे बोलायचं पण असतं आणि असं म्हणजे आपण काहीतरी वेगळं आणि जगाच्या वेगळं आणि आम्ही कसे भारी आहोत ते दाखवायचं पण असतं. पण ते नसतंच, त्या रियालिटीमध्ये नसतं ना. म्हणजे ते आडात ते पोऱ्यात काय ते म्हणतात तसं नसतं ना, त्याच्यामुळे ते येत नाही बाय डिफॉल्ट. फक्त दिखाऊपणा आहे यांचा, बाकी काय नाही. उगाचच आपलं काहीतरी एक्स्ट्रा आपण काहीतरी करतो. आता ते बोंबाडचं कॉन्टेंट छापायचं, कॉपी करायचं, म्हणजे किती कॉपी करायचं, बाप रे बाप, काही लिमिटच नाही त्याला. म्हणजे हिला केव्हापासून भाज्या आवडायला लागल्या आणि हिने पण एकदम सुरू केलं की मला इतकं आवडतात ना. म्हणजे मी भाज्या बघितल्या ना की वेडीच होते. आणि ना सगळं इतक्या भाज्या, वर्ड टू वर्ड, एक 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 शब्द तिचा कॉपी, बाप रे बाप. आणि मी कोथिंबीर आणली आहे, कोथिंबीर पण कॉपी. फक्त हिच्या याच्यामध्ये हिने काहीतरी म्हणे अमेरिकन भाज्या आणल्या, मी अमेरिकन भाज्या, तेवढंच काय ते 2 अमेरिकन भाज्या, ते काहीतरी वेगळं होतं. बट बाकी एकदम म्हणजे इतकी भयंकर आहे. असं वाटतं की नक्की कोण कोणाचं कॉपी करते आणि किती कॉपी करते, की आपल्याला येडं करतील हे लोक असं करून करून. तेच कॉन्टेंट, म्हणजे एक कॉन्टेंट सेम आपण फ्लक्झमबर्गला बघतो आणि सेम कॉन्टेंट आपण परत ला बघतो. आणि मी मेथी आणली आहे. मेथी आम्हाला थोडी महागच पडली आणि थोडी महाग होती, 1.5 युरोला, सॉरी 1.5 युरो दिराम. आणि बोली ना, हे कॉपीच्या चक्करमध्ये आणि माझं स्वतःच्या ह्याच्यामध्ये मी टोटली, म्हणजे हे DBS, आय नीड अ ब्रेक मंडळी. मला असं वाटतं आता, बाप रे बाप, काय म्हणजे मी इतकी फंबल आणि इतक्या गोष्टी होत आहेत ना माझ्या आजकाल, कधी काय. म्हणजे हां, सो मला म्हणायचं आहे की $1.5 आणली म्हणे, $1.5. तर आता करन्सी तशी आहे तुमची, तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता. मिनिमम $1 तर असणारच असणार ना. आता थोडं काही क्रायसिसमुळे किंवा कशामुळे हे जे काही चाललं आहे, वॉर सिच्युएशन, ह्याच्यामुळे थोडे सेंट्स जास्त वाढले असतील, त्याची प्राईस थोडी वाढली असेल. तर $1.5ला मिळाली मला, $1.5. अरे मग आता इथे आम्ही काय एक्सपेक्ट करायचं. आता इथे एक दिरामला, कुठलंही तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल घ्या, 1 दिरामला 1 जुडी असते. तर त्याच्यामध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत ना, आता इंडियाला ती 10 रुपयाला मिळते. म्हणजे मी जस्ट एक्झाम्पल देते, असेल इंडियाला पण महाग असेल, पण मी जस्ट एक्झाम्पल देते. एखादी वस्तू जर इंडियाला 10 रुपयाला मिळते, तर मी इथे ती गोष्ट क्लेम नाही करू शकत ना की मला इथे पण 10 रुपयालाच द्या तुम्ही. इथे मिनिमम व्हॅल्यू कुठल्याही ह्याची 1 दिराम आहे. चहा 1 दिरामला मिळते, तर चहा मला 1 दिरामलाच घ्यायला लागणार ना. आता मी म्हणू नाही शकत की मला 8 आण्याला द्या म्हणून तो चहा. तर मग ही गोष्ट तुमची सॅलरीमध्ये का नाही लागू होत. तुम्ही इंडियन रुपीजमध्ये सॅलरी घेता का, मग तेव्हा का नाही तुम्हाला वाटत की अरे आम्हाला खूपच जास्त सॅलरी देताय तुम्ही ह्याच्यामध्ये, काय ते डॉलर्समध्ये, तर आम्हाला तुम्ही इंडियन रुपीजच्या हिशोबानं एवढी सॅलरी द्या ना, इंडियन रुपीज. तेव्हा का नाही. म्हणजे जिथे तुमचा फायदा आहे तिकडे तुम्ही डॉलर नाचवणार, आणि जिथे तुम्हाला असं वाटतं की अरे नाही हे इंडियाला खूपच स्वस्त आहे आणि आपल्याला महाग पडतंय, तर मग लगेच महाग. बाकी तुम्हाला नोटंकी करताना काय नाही वाटत महाग, उडवताना नाही वाटत, ठगवताना नाही वाटत. नको तिथे आपली अक्कल पाजळता. अरे तुम्ही कमवता ज्या करन्सीमध्ये, त्या करन्सीमध्येच उडवता ना. मग कंपॅरिझन कशाला करता. हे पण बोंबलीचं पण तसंच. 2 लाख 3 लाख अशा किमती सांगायच्या. तिला कोणी मुळात लोक ह्यांना विचारतातच कशाला की तुम्ही इंडियन रुपीजमध्ये सांगा एखादी गोष्ट. तुम्हाला कन्वर्ट करता येत नाही का अडाणटट्टू. नाही येत तर मग तुम्ही विचारू नका, तुमची लायकी नाही. कारण तुम्ही ते कधी घ्यायला तर जाणार नाही आहे, किंवा तुम्हाला कळून काय तुमच्या कुठला मोठा प्रकाश पडणार आहे की काय, कसलं काय तुमच्या ह्याच्यामध्ये फरक पडणार आहे. अननेसेसरी कशाला ती किंमत तुम्हाला इंडियन रुपीजमध्ये तोंडात बोटं घालून घ्यायला हे करायची आहे, जाणून घ्यायची आहे. आणि मग असं करणं, हो एवढं महाग. अरे तुमची ना
इंडियन रुपीजमध्ये हे लोक जे विचारतात ना, आणि हे ज्यांना फ्लॉन्ट करून दाखवतात ना, त्यांची तर म्हणजे इंडियन रुपीजमध्ये पण ते खाण्याची लायकी नाही आहे. ते तर स्वतःच्या घरात त्यांना, भारतात पण तेवढं ते मुबलक प्रमाणात अवेलेबल असून पण खात नसतील, असले भिकारटोट लोक असतील. पण लोकांना म्हणजे ह्यांना दाखवायचं फार असतं. अरे कंपॅरिझन आणि कुठल्या पण गोष्टी ज्या असतात ना, त्या आपल्या लेवलच्या माणसाबरोबर असतात. हे कोणाला दाखवतात, त्यांना बघणारे कोण आहेत, विचारणारे कोण? मुळात जर तुमच्या लेवलची ती व्यक्ती असेल ना, ती तुम्हाला असले प्रश्न विचारणारच नाही आणि त्यांना तुमचं कॉन्टेंट कधी आवडणारच नाही. माझ्यासारखी व्यक्ती नाहीच आवडणार, कारण अपग्रेडेड आहे ना, अजून अपग्रेडेड व्हर्जन आहे. हे काय क्षुल्लक आणि हे थुकरट कॉन्टेंटबद्दल जाणून कोणाला घ्यायचं आहे? असे असतात ते. म्हणजे तुम्हाला बघणारं पब्लिक आणि ज्यांना तुम्ही दाखवता ते तुमचे अंडे, ते सळके आहेत आणि त्याला काहीही अर्थ नाही. उगाचच आपलं टाइमपास म्हणून ते तुम्हाला बघतात. झिरो व्हॅल्यू आहे तुमची, आय मीन तुमच्या कॉन्टेंटची, बिकॉज इट इज नॉट युजफुल फॉर एनीवन. आणि त्याच्याने कोणाचंच काहीच फरक पडत नाही आहे ना. ते तुमच्यापर्यंत पोचणार आहेत ना तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचू शकता. सो तुम्हाला तुमच्यावरती वेळ आली तर यू नेव्हर नो. तसं पण यांची अंड्यांचीच लेवल आहे, ह्यांच्या अंड्यांच्याच लेवलचे हे पण आहेत. कारण लिटरली म्हणजे कुठले यांना प्रमोशन्स मिळत नाहीत का काय नाही, तर कसलं वाटेल ते म्हणजे खोटं बोलायचं. आता इतकं आहे ना, म्हणजे मला या हाहाचं तर कळतच नाही. इतक्या सुखवस्तू घरातली आहे, इतकं सगळं चांगलं असताना पण हिला भिकेचे डोळे का लागलेले असतात नेहमी, मला तेच कळत नाही. म्हणजे अक्षरशः तिने म्हणजे हे सगळं करणं, हे DBS बनणं, ही छपरीगिरी करणं, हे तिला गरजच नाही आहे. आणि जर तिला ह्या गोष्टीची आवड असेल, जे काही ती आता करते, हे जे काही चिपडेगिरी, तर मग तिला ते नशिबानेच मिळालेलं आहे. ते शेटण्याला हे पात्र मिळालेलं आहे आणि शेटण्याबरोबर लिटरली स्कॅम झालेला आहे. हे मी टाईम अँड अगेन बोलेन. बिकॉज कसलं आहे म्हणजे हे पात्र, तो किती चांगला आणि एक चांगला शिक्षण आणि काय म्हणजे खरंच आईवडिलांनी काय विचार करून त्याला हे केलं. आणि हे कसलं ही गळ्यात पडली काय माहिती, नाचकाम करणारी बाई. एक क्लास असतो, तो क्लासच नाही आहे हिला आपला तो क्लास सोडून हिला याच या गटारखान्यातच थपके मारणं हे हिला जास्त आवडतं असं एकूणच वाटतंय. तर मी हे का बोलते, कारण माणसाने किती खोटं बोलावं, किती ते पडावं खाली. आता त्या बोंबडीला काही प्रमोशन मिळत नाही, तर ती त्या उंबरठ्याचं याचं त्याचं काय ते मिळेल ते घेऊन आली आणि मग ते त्यांचं प्रमोट करत बसली. तसंच ही बाई काही नाही तर मग काय तर म्हणे की पाडव्याला आम्ही रेझोल्युशन करतो. जसं आपण म्हणजे किती ते ठगवायचं लोकांना, किती ते असं लोकांना दाखवायचं की आम्ही संस्कृती वगैरे जपतो. किती म्हणजे कसं ना लोकांना असं बोलून आणि गोड बोलून गुंडाळायचं. आणि एक कॉमेंट पण आलेली आज मला, त्याच्यावर नंतर बोलते. पण हे लोक कसं लोकांना बघा कसं येड्यात काढतात. आता हिचं काय म्हणणं की जसं आपण आहे ना 31ला इंग्लिश कॅलेंडरनुसार जसं आपण करतो न्यू इयर रेझोल्युशन, तसंच मी पाडव्याचं पण करते. तर ह्यावेळेला पाडव्याला मी ठरवलं की हिंदू नववर्षाच्या संकल्पाप्रमाणे मी आपल्या मुलांकडे जास्त, स्पेशली चिवकडे जास्त लक्ष देणार आहे. कारण तिच्याकडे लक्षच द्यायला होत नाही. आम्ही दोघं आपापल्या कामात बिझी असतो आणि सगळं शेटांचं ऑफिस, त्याचं वर्क, माझं वर्क, या सगळ्यामध्ये तिच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. तर त्यासाठी आम्ही तिला झेंजोचे क्लासेस लावले. आणि झेंजो जसं की तुम्हाला माहितीच आहे खूप छान प्लॅटफॉर्म आहे आपल्या मुलांसाठी. तर आज तिची एक्झाम पण आहे आणि तिलाही खूप आवडते ब्ला ब्ला ब्ला. तर मला इतकंच म्हणायचं आहे की लिटरली ह्या बाईला काम काय असतं. म्हणजे अक्षरशः मुलांना सांभाळायचं पण एक बाई जर काम करू शकत नसेल तर व्हॉट अ वेस्ट. म्हणजे किती वेस्ट असेल ही बाई. अक्षरशः म्हणजे एवढं प्रिव्हिलेज्ड असून सुद्धा ती जर ह्या सगळ्या गोष्टींना हे लिप्पापोती करणं आणि हे असे काहीतरी भामटी चाळे करणं ह्याच्यामध्ये जर तिचा वेळ जात असेल तर खरंच म्हणजे तिची मेंटॅलिटी बघा काय आहे. म्हणजे मी जे म्हणते ना गटार मेंटॅलिटी, सो रिअली आय मीन इट. म्हणजे हे खरंच तसे आहेत म्हणून मला बोलावं लागतं. बिकॉज ना हिची मुलं घरात येतात, स्कूलमधनं ते डे केअरला जातात. जेव्हा की ही बाई काहीही करत नव्हती तेव्हाही ती डे केअरला जात होती. त्याच्यानंतर अजूनही ते डे केअरला जातात, अजूनही ही काही करत नाही. आणि
आय एम शुअर, आय एम 100% शुअर की ही बाई काहीही काम करत नाही. ही नुसतं आणि नुसतं तिथे काही ना काहीतरी मेकअप आणि हे त्याचं शूट घेत असणार, ते ट्युटोरियल ते काहीतरी करण्याचं हे करत असणार आणि हे रील्स वगैरे हा फावल्या वेळात ही हा टाईमपास करते आणि लोकांना सांगते की मला वेळच मिळत नाही. एका बाजूला ही म्हणते की एक्झाम्स नसतात, इथे प्रेशर नसतं, इथे असं काही नसतं, तर एवढा काही अभ्यास वगैरे नसतो. आणि मग दुसऱ्या बाजूला मग तिला क्लासेस लावणं जस्ट बिकॉज तुम्हाला ते प्रमोशन करायचं आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याला त्यात भरीस पाडणं, किंवा जी व्यक्ती घरामध्ये व्यवस्थित तिचं चाललं आहे तिला पण उगाचच काहीतरी खोटं नाटं सांगून असं रॉंग इन्फ्लुएन्स करणं आणि चुकीच्या ह्याच्यामध्ये त्यांचे पैसे घालवणं, त्यांची मेहनतीचं म्हणजे ते नसतील ना बाबा तुमच्यासारखे. ते तुम्ही एवढे प्रिव्हिलेज असून सुद्धा तुम्हाला भिकेचे डोहाळे लागले, असे कर्मदळिद्री आहात तुम्ही, पण ते नसतील ना. त्यांच्याकडे त्यांचा आहे तो मेहनतीचा पैसा त्यांना योग्य ठिकाणीच घालवायचा असेल. त्यांची किती जर त्यांच्याबरोबर काही झालं त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? त्यांचे पैसे डुबले तर तू घेणार आहेस का? दिवाणे हां, जास्ती लाडात येते, फालतूची बकवास करते आणि ॲक्टिंग तर बघा अक्षरशः म्हणजे हिला असं वाटतं की हिची ॲक्टिंग बघून हिला कोणतरी ॲडव्हर्टाइजमेंटमध्येच घेईल की हिला काहीतरी रोलच ऑफर होईल. जरा बघा हिचं मुरडणं बघा तरी, थोडी तेवढी क्लिप बघा जी झांजूची केली आहे ना हिने फुल एकदम. असं वाटतं की ते केन प्युरोची करायची ना हेमा मालिनी तशीच वाटते, सस्ती घुबड कुठची. म्हणजे वन पॉट मिल बनवणं, त्याच्यानंतर डाएटच्या नावाखाली काहीतरी असं येडा बनवणं, काहीतरी असं खाणं, नुसतं ॲस्परेगस ह्याच्यामध्ये बेक करून खाणं, हे असलं प्रकार करणं आणि त्या मुलांना पण काहीतरी असं फ्रोझन भेंडीची भाजी करून घालणं, हे म्हणजे एक वेळचंच. बाकीचं तर ते घरी बाहेरच म्हणजे ते डे केअरला जातात तर तिथेच असतात, त्यांचं खाणं पिणं तिथेच होऊन जातं. त्याच्यातनं पण तो शेटण्याचा आणतो येताना घरी ऑफिसमधनं येताना. त्याच्यामुळे हिला काय काम असतं आणि जर त्या ह्याच्यामध्ये ही काहीच करत नसेल, त्याच्यामध्ये पण हिला वेळ मिळत नसेल, तर न वेळ मिळण्यासारखं ह्या बाईने काय म्हणजे असा अख्खा दिवस हिने ना एकदम खरा असा हिचा दिवस हे करावा, डे इन माय लाईफ. आणि खरं अगदी स्वतःला मनाला म्हणजे एकदम स्वतःशी प्रामाणिक राहून व्हिडिओ करावा आणि जरा कळू द्या आम्हाला पण की बाई तू असं काय तीर मारतेस की तुला इतका पण वेळ नसतो की छोट्या छोट्या त्या पिल्लांची काळजी घ्यायला पण. आणि ते गुढी म्हणजे गुढी उभारायचं पण एक काही टाईम वगैरे काय असतो की नसतो, की फक्त सगळ्या गोष्टी कॉन्टेंटसाठी आहेत. मुळात तो शेटन गेला कधी ऑफिसमध्ये, मग तो लवकर येणार होता, तो गेला कधी, थप्पा करून आला कधी, आणि ती गुढी तुम्ही उभारली कधी. आता चला बाबा तो आला कधी आला असेल ऑफिसमधनं हाफ डे वगैरे टाकून, तरी पण नाही म्हटलं तरी दुपार झाली असेल. आणि दुपार आता तसंही ते थोडंसं लेट झालेलं आहे, तर मग आता पटापट ते पहिले करून घ्यायचं, तर ते पण नाही. मग माझा लुक दाखवणार, मग असा तो सिनेमॅटिक शॉट घेणार आणि मग तो शेटण्या तिथे कॅमेरामन बनणार, मग त्याच्यामध्ये ती पकपक करणार. मग माझ्या सासूबाईंनी साडी दिली, मग हे झुबे दिले आणि ढुबे दिले आणि खोबे दिले आणि मग असं झालं आणि मग मी हे आणि मग तुम्हाला दाखवते, मी माझा फुल लुक दाखवते आणि मग ते चालून दाखवायचं, मग ते म्युझिक आणि हे सगळं करून मग ती गुढी उभारणार. म्हणजे लास्ट प्रायोरिटी गुढीला, त्याचा काय वेळ काळ काय नाही. आणि काल माझा तो पॉईंट राहिला बोंबाडचे, तर गुढी गेली कुठेतरी, घातली आता बोलली असती. काय नाही त्याचं काही काल नाव नाही की काय नाही ना, नैवेद्य नाही. मी देवाला मानते, हिच्या आवाजात का बोलते, मी देवाला मानते. देव नाही आणि काय नाही, देवाला पण नैवेद्य नाही काय नाही. देव भुका राहिला नववर्षाच्या दिवशी असलं यांचं. आज आहे तर उद्या नाही. आज ते भामटीने तर आज जो प्रकार केलाय त्याच्याबद्दल तर मला शब्दच नाही आहेत खरंच. म्हणजे काहीच नाही, मी काही बोलू शकत नाही त्याच्याबद्दल. इतकं भयानक आहे ते. त्या भामटीला एक तर काय ते विचारा बाबा, तू नेमकी कसली आणि कोणाची आहेस. एकदा हे नाही ते नाही, सगळ्या दगडावर सगळं कॉन्टेंट छापायचंय. आणि काही यांचं मेन्यू असं काही वेगळं नसतं, उगाचच काहीतरी वेगळं म्हणून. मी पनीरची भाजी काय वेगळं आहे त्याच्यामध्ये यार. बघावं तेव्हा तेच बनवत असतात, दुसरं काही येत नाही काय नाही. एक नंबरच्या रिकामटेकड्या बायकांचे रिकामटेकडे चाळे चालवले आहेत ह्या लोकांनी लिटरली.
म्हणजे खरंच काय असतं, काय लोकांना ठगवायचं. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मला त्या टॉपिकवर बोलायचं पण आहे. सो येस, आज मला एक कॉमेंट आलेली जे मी बोचूच्या ह्याच्यामध्ये बोलली होती की स्कूलचं म्हणजे ते जय श्रीराम आणि हरिओम आणि हे सगळं बोलणं. तर त्याच्यावरती एक बाई माझ्याशी आर्ग्यू करत होती, म्हणे की असं थोडीच असतं, हे काय चुकीचं आहे का, ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे, जय श्रीराम बोलणं चुकीचं आहे का. जय श्रीराम बोलणं चुकीचं नाही आहे अंड्यांनो, तुम्ही कन्व्हिनियंटली ऐकता, तुम्हाला जे ऐकायचं तेच ऐकता. मी म्हणाली होती स्कूलमध्ये बोलणं चुकीचं आहे. स्कूल अशी एक जागा आहे जिथे सगळेजण सेम असतात, त्यांच्यामध्ये भेदभाव नाही झाला पाहिजे, ती भेदभाव करण्याची जागा नव्हे. तर असं कशाला की नॉर्मल राहा ना, नमस्कारपर्यंत ठीक आहे. मी स्वतः मराठी मीडियमची आहे. आमच्या शाळेमध्ये नमस्कार बाई बोलायचे, नमस्ते, एक साथ नमस्ते. नमस्ते इज अ जनरल ग्रीटिंग, ते तेथपर्यंत ठीक आहे. पण हे काय आहे, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे. पण जय श्रीराम आणि हे ते मग जो तो आपलं आपलं म्हणेल, मग असं म्हणजे आता तुम्ही भाषावाद आणि हे सगळं म्हणजे जीवावर उठलेच आहे. आता लहान मुलांमध्ये विष कालवा, मग छान वाटेल, तुम्हाला बरं वाटेल ना, तुमच्यासारख्या संतुष्ट आणि माथे फिरू लोकांना बरं वाटेल. काय बोलतो आपण, काय म्हणजे तुम्ही अंडे आहात तर अंडे आहात, आता त्याच्यामध्ये मी काय नाही करू शकत. पण घाण नका फैलवू, स्वतःच्यापर्यंत ठेवा. तुम्हाला ज्याला फॉलो करायचं ना, ज्याचे विचार पटतात ना, त्याचे पटवून घ्या आणि आयुष्याची माती करा. माझं काय जातंय. पण जर तुम्हाला डबक्यातनं बाहेर यायचं नसेल ना, तर तुमचे जे शिंतोडे आहेत ना घाणेरडे, ते दुसऱ्यांच्या अंगावर उडवू नका. आम्ही फार पुढे निघून आलो आहोत. आम्हाला तुमच्यासारखे घाणेरडे विचारांशी काही घेणं देणं नाही आहे ना, आम्हाला ते पटतात. दुनिया कधी बघितलीच असेल तर समजेल ना, ते बघितलीच नाही तर कसं डबक्यातलं बेडूक बनूनच राहिल्यावर कसं समजणार की दुनियेत काय चाललंय, ते कुठे पुढे निघून गेली आणि इथे आपण अजून धर्मपंथाच्या नावावरच राजकारण करत बसलोय. घाणेरडे लोक हे सगळे जे राजकारणी आहेत ना, हे कोणाचे नसतात. हे लोकांना असंच पेटवतात. जेव्हा त्यांच्याकडे वोट किंवा त्यांना जेव्हा वोट बँक हे करायची असते ना, तेव्हा बरोबर मग फिरतात बरोबर. आणि सगळं मग त्यांचं सर्व धर्म आपण ठरवायचं असतं, आपण कसं वागायचं आहे. आणि मग मोठ्या मोठ्या बाता करायच्या, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. तुम्ही करता ते धर्म याच्या जातीच्या नावाखाली राजकारण करता, तेव्हा कुठे जातं हे प्रवचन तुमचं. आम्हाला आमच्या शाळेमध्ये सांगितलं गेलं होतं सर्व धर्म समभाव. भारत हा एक सहिष्णुतावादी देश आहे आणि आम्ही सहिष्णू आहोत आणि आम्ही तसंच राहणार. आमच्यावर ते संस्कार झाले. जे काही आहे आम्हाला आमच्या धर्माचा आदर आहे, पण तो आमच्या घरात आमच्या धर्माने आम्हाला दुसऱ्या धर्माचा अनादर करायला शिकवलेलं नाही. आणि आम्ही आमच्या मुलांवर पण तेच संस्कार केले. तुम्हाला जे पटतं ते करा, तुम्हाला जे वाटतं ते करा, दुसऱ्यांवर जबरदस्ती नको. ठीक आहे, ओके. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि मला काय म्हणायचं आहे हेही तुमच्यापर्यंत पोचलं असेल. कुठलाही गैरसमज न होऊ देता. मला माहिती आहे मंडळींना, माझ्या मंडळींना स्पेशली, त्यांना बरोबर समजतं की मला मी कुठल्या उद्देशाने म्हणते आहे. आणि त्यांना माहिती आहे मला स्वतःला माझ्या देशाबद्दल किती आदर आहे. पण ॲट द सेम टाईम मला जे चूक आहे ते मी चूकच म्हणते. मी कुठल्याही चुकीचं समर्थन कधीच करू शकत नाही. सो या, दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्ट नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा, प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.